नमस्कार. बराच वेळ आपण सर्वजण आलेल्या सगळ्या आप्तेष्ट नातेवाईक या सगळ्यांशी बोलता आहात. आजच्या सोहळ्याला अर्थातच ज्यांचा 75वा वाढदिवस आहे त्या आई अर्थातच सुनीता सोनू कदम यांच्यासाठी तुम्ही आलात, यासाठी जरा जोरदार टाळ्या तुमच्याकडनं होऊन जाऊ द्यात. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे मी बोलायच्या आधीच टाळ्या सुरूच झाल्या होत्या. ही जमेची बाजू आहे, कारण सगळेजण आपुलकीने आणि प्रेमापोटी इथे आलेले आहात. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझं नाव रुपेश कदम. आजच्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं काम मी करणार आहे. निवेदक नाही बरं का, कारण घरातलाच कार्यक्रम आहे. कारण मी पण कदमच आहे, कळलं, याच्यासाठी सांगितलं. तर आपण सर्वजण इथे आलेला आहात. अर्थातच या सोहळ्यामध्ये आई अर्थातच त्या स्वतः इतक्या मितभाषी आहेत आणि नम्र आहेत. खरं तर आईला हे माहीत नसतं की आपण नक्की काय सेलिब्रेट करावं. एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मला. एकदा एका मुलानं आईला प्रश्न विचारला की आई, अगं तुझा वाढदिवस कधी असतो ग? काय आई, तुझा वाढदिवस कधी असतो? आई म्हणाली, बाळा, ज्या दिवशी तुझा वाढदिवस असतो त्याच दिवशी माझाही वाढदिवस असतो की रे. मुलगा तो लहान वयाचा, त्याला कळे ना असं का आई म्हणते. परत तो म्हणाला, नाही नाही आई, नीट सांग, मला काही कळलं नाही. मग आई म्हणाली की बाळा, तुझ्या जन्माआधी मी फक्त बाई होते. तुझ्या जन्माआधी मी फक्त बाई होते. तू जन्मलास आणि मी आई झाले, म्हणून तुझा वाढदिवस तोच माझा वाढदिवस. कारण मुलगाच आईला जन्म देतो असंही म्हटलं जातं ना. आणि हे खूप कामतांचं वाक्य आहे. आपण जर बँड्रा सिलिंगच्या साईडला जर गेला तर तिथे खूप मोठा छानसा स्टॅच्यू आहे. त्याच्यातनं हे उचललेली गोष्ट आहे. खरं तर आईला आपण काय द्यावं, कारण तिनेच जन्म दिला आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे उगाच म्हटलं जात नाही. आणि अशा आईचा या मुलांनी, घरातल्या कुटुंबियाने 75वा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं. यासाठी जरा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांकडनं होऊन जाऊ द्यात. वा. बरं, इथे काही ग्लासेसवरती फुगे लावलेले आहेत. काही फुगे पडले. का पडले? कारण का ते फक्त काचांवर नाही तर लहान मुलांच्या हातांमध्ये शोभून दिसतात, म्हणून बऱ्याचशा लहान मुलांनी ते उचलले सुद्धा. ही एक जमेची गोष्ट आहे. नुसतं शोभेसाठी नाही, प्रत्येकाच्या वाचण्यासाठी, प्रत्येकाच्या उपयोगासाठी एखादी गोष्ट असली पाहिजे. त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे, तो म्हणजे आनंद, जो सर्वाभूती आहे. कहते हैं सफ़र का मज़ा लेना हो तो साथ में सामान कम रखिए. सफ़र का मज़ा लेना हो तो साथ में सामान कम रखिए, और ज़िंदगी का मज़ा लेना हो तो दिल में अरमान कम रखिए, अरमान कम रखिए. आईच्या मनात कुठे काय अरमान असतात? ती कुठे काही अपेक्षा करते? निरपेक्ष प्रेम करणारी फक्त आई असते या जगात, इतर कोणीच नाही. आणि अशा आईचा अर्थातच सुनीता आई यांचा 75वा वाढदिवस सेलिब्रेशन करतो आहोत. आणि या सोहळ्याला अनेक नामवंत म्हणा, मातब्बर म्हणा, की आपल्या आपल्या क्षेत्रातली मोठी माणसं आज छोटी होऊन आईसाठी इथे आलेली आहेत. त्या सगळ्यांचं पहिलं तर जोरदार स्वागत आहे. कारण आईसमोर आपण कोणीच मोठे नसतो. पण तरीसुद्धा या सोहळ्याला आलेल्या मंडळींचं मला नामोल्लेख करणं गरजेचं वाटतं. पहिलं तर नाव मी ज्यांचं घेतो आहे, या संपूर्ण आयोजनामध्ये ज्यांचं सहकार्य मोलाचं आहे, संदेश दादा, आमचे मित्र. अरे कुठे गेले? दादांसाठी जरा जोरदार पहिलं तर या सगळ्या मुलांसाठी, की आईंसाठी एवढं सगळी गोष्ट करणं हे सोपं नाही. तर त्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या सोहळ्याला ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ह्युमनचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नरेश खापरे साहेब उपस्थित आहेत. हे खूप मोठे ऑर्गनायझर आहेत आणि खूप मोठ्या चळवळीशी जोडले गेलेले आहेत. माणसासाठी झटण्याचं काम बाबासाहेबांनी जे केलं तोच वारसा पुढे नेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. जरा जोरदार टाळ्या तुमच्याकडनं होऊन जाऊ द्यात. बरं, सिग्नेचर म्युझिक TSM स्टुडिओ याचे ते स्वतः मालक आहेत. आणि त्यांच्या सहचारिणी अर्थातच प्रियाताई खापरे यासुद्धा ऑर्गनायझेशन्स फॉर राईट्स ऑफ ह्युमन याच्या राज्य महिला उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे मंत्रालय अनुसूचित जाती जमाती
महिला संघटक हे सुद्धा आहेत, तर त्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. बरं, आपण नेहमी जी माणसं गांधीजींनी सांगितलेलं की गावाकडे चला, हल्ली गावाकडची माणसं मुंबईत आलेत, कारण का उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्या गावाशी नाळ जोडली गेलेली आहेत, अशी मंडळी आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी उंबर्डे बौद्ध उत्कर्ष मंडळाचे चेअरमॅन अर्थातच अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक लक्ष्मण कदम साहेब इथे उपस्थित आहेत. सर जरा उभे राहा ना 2 मिनटं, सगळ्यांच्या समोर तुमचा परिचय होऊ द्या. धन्यवाद, स्वागत आहे तुमचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी मितभाषी असणारे आणि सर्वांच्यासाठी धावून जाणारे असं म्हटलं जातं जे व्यक्तिमत्व आहेत, ते स्वतः कसं असतं, शिक्षणाने माणूस मोठा होतो हे उगाच म्हटले जात नाही आहे. वाचाल तरच वाचाल हे वाक्य खूप मोलाचं आहे आणि आजच्या घडीला ते जास्त सार्थ होताना दिसतं आहे. असे आदरणीय ज्यांची डॉक्टरेट झालेली आहे ते डॉक्टर मुकुंद देशपांडे सरसुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे सोहळ्याला या सर्व मंडळींची अनेक जणांची ओळखी आहेत, त्यामुळे आलेली प्रत्येक माणसं मोलाची आहेत. त्याचबरोबरीने आज इथे उपस्थित असलेल्या भाजप जिल्हा महामंत्री महिला मोर्चा प्रीतीताई दीक्षित यासुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यासुद्धा अगदी इतक्या मागे बसल्या आहेत, पण खरंच तुमचं स्वागत आहे ताई, मनापासून स्वागत आहे. या सोहळ्याला आपण सर्वजण आलेला आहात आणि आपण या सोहळ्यामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट असावं याच्यासाठी इथे काही गाणीसुद्धा होणार आहेत.